हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण रोटेशनल डायनामिक्स हा टॉपिक बघतोय आणि हा टॉपिक बघत असताना आपण ह्या टॉपिक्स मध्ये दोन मोशन प्रामुख्याने अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये पहिली मोशन आहे सर्क्युलर मोशन, तर दुसरी मोशन आहे रोटेशनल मोशन. यापूर्वीच्या अनेक लेक्चर्स मध्ये, अनेक व्हिडिओज मध्ये आपण सर्क्युलर मोशन आणि सर्क्युलर मोशनशी संबंधित असणाऱ्या कन्सेप्ट आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर आपण रोटेशनल मोशन आणि रोटेशनल मोशनशी संबंधित असणाऱ्या कन्सेप्ट अभ्यासणार आहोत. आणि मग आता रोटेशनल मोशन आणि रोटेशनल मोशनशी संबंधित असणारे कन्सेप्ट अभ्यासत असताना रोटेशनल मोशनशी संबंधित काही महत्त्वाच्या टर्म्स आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये विचारात घ्यायच्या आहेत, अभ्यासायच्या आहेत. त्यातली पहिली टर्म आहे, पहिली महत्वाची त्या ठिकाणी महत्वाचा पॅरामीटर आहे रिजिड बॉडी. आता रिजिड बॉडी बद्दल बोलत असताना काय सांगा, जर एखाद्या बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीचा शेप आणि साईज चेंज होत नसेल तर त्या बॉडीला आपण त्या ठिकाणी कसली बॉडी म्हणतोय, रिजिड बॉडी. डिफाइन कसं करताना कसं डिफाइन करणार, a body whose geometric shape and size remains unchanged under the action of external force, then that body is called as rigid body. आता रिजिड बॉडी बद्दल आपण बोललो. रिजिड बॉडी बद्दल बोलल्यानंतर आपण त्या ठिकाणी कशाबद्दल बोलतोय, रोटेशनल मोशन बद्दल बोलतोय. आता रोटेशनल मोशन बद्दल बोलत असताना आपण त्या ठिकाणी सांगतोय की जर रिजिड बॉडी ज्या पार्टिकल्स पासून बनली ते सगळे पार्टिकल्स फिक्स ऍक्सिस भोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतील. काय सांगतोय आपण, रिजिड बॉडी ज्या पार्टिकल्स पासून बनली ते सगळे पार्टिकल्स एका फिक्स ऍक्सिस भोवती जर त्या ठिकाणी कसली मोशन परफॉर्म करत असतील, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतील, तर ते पार्टिकल्स ज्या रिजिड बॉडी पासून बनले ती रिजिड बॉडी कसली मोशन परफॉर्म करते, रोटेशनल मोशन परफॉर्म करते. आणि मग या ठिकाणी आपण डिफाइन करतोय, डिफाइन काय करतोय, द मोशन ऑफ रिजिड बॉडी इन विच पार्टिकल्स ऑफ द बॉडी मूव्स अलोंग द सर्कल्स ऑफ डिफरंट रेडियस अबाउट द सेम और पैरेलल प्लेन्स अबाउट फिक्स एक्सिस is called as rotational motion of the body about the axis of rotation. या ठिकाणी तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय की रिजिड बॉडी जी आहे त्या रिजिड बॉडी मधून एक फिक्स ऍक्सिस गेलाय आणि ह्या फिक्स ऍक्सिस भोवती रिजिड बॉडी ज्या पार्टिकल्स पासून बनली ते पार्टिकल M1, M2, M3 डॉट 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 Mn एवढं मास असणारे पार्टिकल्स त्या फिक्स ऍक्सिस भोवती कसली मोशन परफॉर्म करतायत, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतायत. आणि मग त्या ठिकाणी हे सगळे पार्टिकल ज्या फिक्स ऍक्सिस भोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करतायत त्या फिक्स ऍक्सिस भोवतीच रिजिड बॉडीची कसली मोशन, त्या ठिकाणी रिजिड बॉडी कसली मोशन परफॉर्म करते, रोटेशनल मोशन परफॉर्म करते. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की रिजिड बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करत असताना ही बॉडी ज्या पार्टिकल्स पासून बनली ते सगळे पार्टिकल्स कसली मोशन परफॉर्म करतायत, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतायत. आता ह्या मोशनला, रिजिड बॉडीच्या ह्या मोशनला आपण त्या ठिकाणी रोटेशनल मोशन म्हटलेलंच आहोत. आता रिजिड बॉडी बद्दल बोलल्यानंतर आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती बोलू किंवा ऍक्सिस ऑफ रोटेशन बद्दल बोलू. ऍक्सिस ऑफ रोटेशन बद्दल काय बोलणार, in rotational motion the centers of circle of all particles lie on the straight line is called as axis of rotation. आपण या ठिकाणी बघतोय की रिजिड बॉडी ज्या पार्टिकल्स पासून बनली ते सगळे पार्टिकल्स त्या ठिकाणी कसली मोशन परफॉर्म करतायत, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतायत. आणि सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ह्या सगळ्या पार्टिकलच्या सर्क्युलर पाथचं जे सेंटर आहे त्या सेंटर मधून त्या ठिकाणी एक लाईन पास झालेली आहे आणि ही जी इमॅजिनरी लाईन आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्यालाच आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणतोय. आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन बद्दल बोलल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आता नवीन कन्सेप्ट बघतोय आणि अर्थातच ही नवीन कन्सेप्ट आहे एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी.
आपल्याला रोटेशनल मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीची कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची. आणि मग ही कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी त्या ठिकाणी आपण एक बॉडी कन्सिडर केली. आपल्याला ज्या बॉडीची कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची त्या बॉडीचं मास आहे कॅपिटल एम. आणि ही बॉडी तिच्या ओ पॉइंट मधून गेलेला आणि तिच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या OZ या ऍक्सिस भोवती रोटेशनल मोशन परफॉर्म करते. अर्थातच रोटेशनल मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीची कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ही बॉडी तिच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवती रोटेशनल मोशन परफॉर्म करते त्यावेळेस ही बॉडी ज्या पार्टिकल्स पासून बनली ते सगळे पार्टिकल्स, ज्याच्यामध्ये पार्टिकल M1 असेल, M2 असेल, M3 असेल, M4 असेल, डॉट 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 Mn असेल, हे सगळे पार्टिकल्स त्या परपेंडिक्युलर ऍक्सिस भोवती किंवा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती त्या ठिकाणी कसले मोशन परफॉर्म करत असतात? सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतात. पार्टिकल M1, M2, M3 अप टू पार्टिकल Mn ह्या सगळ्या पार्टिकलचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स डिफरंट आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या पार्टिकलची जरी अँग्युलर व्हेलॉसिटी सेम असली तरी पण ह्या सगळ्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी कशी आहे? डिफरंट आहे. आणि मग साहजिकच आहे की ह्या सगळ्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी डिफरंट असल्यामुळे या सगळ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी पण कशी असणार आहे? डिफरंट असणार आहे. मग सगळ्या पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जीची जर आपण काय केली? ऍडिशन केली तर आपल्याला त्या ठिकाणी कशाची कायनेटिक एनर्जी मिळणार आहे? रोटेटिंग रिजिड बॉडीची कायनेटिक एनर्जी मिळणार आहे. तर चला मग आपण रोटेटिंग रिजिड बॉडीची कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. आपण जे सांगितलंय ते आपण आता या ठिकाणी बोर्डच्या माध्यमातून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. आपण काय कन्सिडर केली? एक रिजिड बॉडी कन्सिडर केली आणि म्हणून आपण म्हणतोय कन्सिडर अ रिजिड बॉडी whose mass is capital M rotating about an axis passing through point O and perpendicular to its plane with constant angular velocity omega. With constant angular velocity omega. आता ही जी रिजिड बॉडी आहे, रोटेशनल मोशन परफॉर्म करणारी ही जी रिजिड बॉडी आहे, ही रिजिड बॉडी, ह्या रिजिड बॉडीचा मास जरी कॅपिटल एम असलं तरी पण ही रिजिड बॉडी कशापासून बनली? लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनली. अर्थातच n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनली. आणि हे जे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत अर्थातच हे पार्टिकल्स कोणते? M1, M2, M3 डॉट 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 Mn. आणि ह्या सगळ्या पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स काय आहे? R1, R2, R3 डॉट 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 Rn. आणि मग या ठिकाणी आपण सांगतोय हिअर रिजिड बॉडी imagine to be made up of large number of n number of particles, n number of particles whose mass is m1, whose mass is m1, m2, m3 dot dot Mn situated at
perpendicular distance r1 r2 r3 डॉट 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 rn. आता या ठिकाणी m1 m2 m3 m4 डॉट 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 mn एवढं मास असणाऱ्या पार्टिकलचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स r1 r2 r3 डॉट 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 rn असलेले दिसतंय. हे सगळे पार्टिकल किंवा ह्या सगळ्या पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी कशी आहे? सेम आहे. पण ह्या सगळ्या पार्टिकलची ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स डिफरंट असल्यामुळे ह्या सगळ्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी कशी आहे? डिफरंट आहे. द अँग्युलर velocity of each particle is same, but their linear velocity is different. But their linear velocity is different, and linear velocity of each particle of mass m1 m2 m3 dot 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 mn is given by. विद्यार्थी मित्रांनो, m1 m2 m3 डॉट 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 mn हे मास असणाऱ्या प्रत्येक पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी या ठिकाणी आपण लिहिण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच ती लिनियर व्हेलॉसिटी आहे. v1 is equal to r1 ओमेगा, v2 is equal to r2 ओमेगा, v3 is equal to r3 ओमेगा डॉट 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 vn is equal to rn ओमेगा. vn is equal to rn ओमेगा. आता सगळ्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट केली. यावरून सगळ्या पार्टिकलची आपण कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करू शकतो का? करू शकतो. Now, kinetic energy of each particle is given by पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी असेल E1 is equal to 1/2 m1 v1 square is equal to 1/2 m1 v1 चा स्क्वेअर म्हणजे r ओमेगा r1 ओमेगाचा काय होईल? स्क्वेअर r1 ओमेगाचा स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल त्या ठिकाणी आपल्याला 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल काय येईल? 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल काय येईल? 1/2 mn rn r n पार्टिकल काय येईल? n पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय येईल? at base n is equal to 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी मिळते 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. दुसऱ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी मिळते 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. थर्ड पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय मिळेल? 1/2 m3 r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. फोर्थ पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय मिळेल? 1/2 m4 r4 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. तसं nth पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय मिळते आपल्याला? 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आणि मग या ठिकाणी आपल्याला पहिल्या पार्टिकल पासून nth पार्टिकल पर्यंत सगळ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी त्या ठिकाणी मिळाली. ह्या सगळ्या पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जीची जर आपण काय केली? ऍडिशन केली तर आपल्याला रोटेशनल मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीची काय मिळेल? कायनेटिक एनर्जी मिळेल. आणि म्हणून यावरून आपण म्हणतोय kinetic energy of rotating rigid body is the sum of किंवा kinetic energy of rotating rigid body is equal to the sum of kinetic energy of each particle. सम ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ ईच पार्टिकल. आणि मग आता रोटेटिंग रिजिड बॉडीची त्या ठिकाणी आपण कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करतोय. ही कायनेटिक एनर्जी आपण त्या ठिकाणी कोणत्या लेटरने दाखवतोय? ई रोटेशनल.
E rotational is equal to E1 plus E2 plus E3 plus dot 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 En. E rotational is equal to E1 काय मिळालं आपल्याला मित्रांनो 1/2 M1 R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस E2 काय मिळाले 1/2 M2 R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस E3 काय मिळाले 1/2 M3 R3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस डॉट 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 En काय मिळतं आपल्याला प्लस 1/2 Mn Rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आता ह्या सगळ्या टर्म्स मध्ये 1/2 आणि ओमेगा स्क्वेअर ही टर्म त्या ठिकाणी कशी मिळते आपल्याला कॉमन मिळते आणि म्हणून E rotational is equal to 1/2 in bracket M1 R1 square plus M2 R2 square plus M3 R3 square plus dot 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 Mn Rn square into omega square. आता या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये ज्या टर्म्स दिसत आहेत त्या सगळ्या टर्म साठी आपण त्या ठिकाणी एकच टर्म यूज करणार आहोत. E rotational is equal to 1/2 ब्रॅकेट मधल्या सगळ्या टर्म साठी त्या ठिकाणी एकच टर्म यूज करतोय आणि ती टर्म आहे समेशन ओव्हर mi ri स्क्वेअर where I varies from 1 to n into omega square. तर हे जे इक्वेशन मिळाले या इक्वेशनला इक्वेशन नंबर दिला फर्स्ट. आपल्याला रोटेशन मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीची कायनेटिक एनर्जी त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जीचे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता हीच बॉडी जर ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीची कायनेटिक एनर्जी काय? फॉर द ट्रान्सलेशनल मोशन kinetic energy of rigid body is given by for the translational motion kinetic energy of rigid body is given by E translational is equal to 1/2 m v square. याला इक्वेशन नंबर दिला सेकंड. याला इक्वेशन नंबर काय दिला मित्रांनो सेकंड. आता इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडचा त्या ठिकाणी आपण विचार केला तर इक्वेशन फर्स्ट मध्ये 1/2 आणि इक्वेशन सेकंड मध्ये 1/2 ह्या टर्म्स एकमेकांना सिमिलर आहेत. ह्या क्वांटिटी एकमेकांना सिमिलर आहेत. इक्वेशन फर्स्ट मधली अँग्युलर व्हेलॉसिटी चा स्क्वेअर आणि इक्वेशन सेकंड मधला लिनियर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर ह्या दोन्ही टर्म्स त्या ठिकाणी एकमेकांना एनालॉगस आहेत एकमेकांना सिमिलर आहेत. त्याचबरोबर इक्वेशन सेकंड मधली m ही क्वांटिटी इक्वेशन फर्स्ट मधल्या समेशन ओव्हर mi ri स्क्वेअर where I varies from 1 to n ह्या दोन क्वांटिटी देखील एकमेकांना कशा आहेत एनालॉगस आहेत सिमिलर आहेत. आणि कॅपिटल M हा जर ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीचा इनर्शिया असेल तर समेशन ओव्हर mi ri स्क्वेअर where I varies from 1 to n हा कसली मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीचा इनर्शिया असला पाहिजे रोटेशन मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीचा इनर्शिया असला पाहिजे. आणि म्हणून ही जी टर्म आहे या टर्मला आपण रोटेशनल इनर्शिया म्हणतो. या टर्मला देखील आपण काय म्हणतो रोटेशनल इनर्शिया म्हणतो किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. आणि म्हणून हा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ठिकाणी आपण कोणत्या लेटरने दाखवतोय आय ह्या लेटरने दाखवतोय. म्हणजेच इक्वेशन फर्स्ट मधली समेशन ओव्हर mi ri स्क्वेअर where I varies from 1 to n ही जी टर्म आहे ही टर्म रोटेशनल इनर्शिया आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कोणत्या लेटरने दाखवतोय आय ह्या लेटरने दाखवतोय. म्हणून या ठिकाणी आपण म्हणतोय हिअर I is equal to summation over mi ri square where I varies from 1 to n. याला इक्वेशन नंबर दिला त्या ठिकाणी थर्ड. आता इक्वेशन थर्ड मधली आय साठीची टर्म आपण त्या ठिकाणी इक्वेशन फर्स्ट मध्ये काय करतोय पुट अप करतोय. पुट इक्वेशन थर्ड इन इक्वेशन फर्स्ट देन वी गेट काय मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला E rotational
इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. अर्थातच ही रोटेशन मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीची कसली एनर्जी मिळाली आपल्याला? कायनेटिक एनर्जी मिळाली. रोटेशन मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीच्या कायनेटिक एनर्जीसाठी त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन काय झालेलं आहे? मिळालेलं आहे.